तू दरवेळी तोंडावर पडतोस कारण तू तयार नसतोस. हो, नसतोस तू तयार. निर्णय घेण्याची योग्य क्षमता कमकुवत आहे तुझी. आता का ते ऐकायचंय? मग ऐक. आता समजा पावसाळा आहे, पण आज बाहेर लख्ख ऊन आहे आणि तुला तुझ्या कामानिमित्त बाहेर जायचं असल्यास तू काय करशील? छत्री न घेता तसाच जाशील, हो ना? पण पाऊस पडणार नाही हे तुझं भाकीत निसर्ग कधीही मोडू शकतो. हा नियम मात्र तू धाब्यावरच बसवतोस. मग पुढे काय होतं? मग पुढे काय होतं तर तुझा अंदाज चुकतो आणि अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस पडू लागतो. आणि तुझ्या चुकलेल्या निर्णयामुळे तुझ्याकडे छत्री नसते. पण मग तू दोष कोणाला देतोस रे? नशिबाला. हो, तू आयुष्यभर हीच वैचारिक आणि चुकीची साखळी पकडत प्रत्येक वेळेस पडत आलास. आता तरी कळतंय का? तुझा दोष काय आहे ते? तू आहे ना, तुला काय वाटतं ह्यावर अवलंबून राहून हे असंच होणार असा ठोस चुकीचा प्रवास करतोस आणि करत आलास. आणि म्हणून म्हणून तू नशिबालाच दोष देत आलास. मग आता काय करायचं? मग नेमकं काय करायचं तर संपूर्ण विचार करायला शिक. तुला काय वाटतंय हा एक विचार झाला, ती नाण्याची एक बाजू झाली. निष्कर्ष नाही. सारासार विचार कर. तुला जे वाटतंय त्याच्या कायम विरुद्ध बाजूचा सुद्धा विचार करून पहा. आणि मग शांतपणे सविस्तर विचार करून अनुमानापर्यंत पोहोच. जोवर जोवर तुला सगळ्या बाजू स्पष्ट दिसत नाहीत, तोवर कुठलेच निर्णय घेऊ नकोस. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.